मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने मिळालेल्या टिपच्या आधारावर कोकेनचा मोठा साठा जप्त केलाय। एनसीबीने 349 किलो कोकेन पकडले। याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत आहे 1745 कोटी रुपये। ड्रग्जचा इतका मोठा साठा कुठून आला, कोणी आणला, कुठे जाणार होता, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। कोकेन जप्तीसह आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा एनसीबीने केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाई संदर्भात एक्सपोस्ट करत माहिती दिली। अमित शहांनी या कारवाईसाठी एनसीबीला शुभेच्छा दिल्यात। हे ऑपरेशन म्हणजे बॉटम टू टॉप तपासाचं उत्तम उदाहरण आहे। सरकार ड्रग कार्टेलला मुळापासून संपवण्यासाठी कटिबद्ध आहे, असं शहांनी या एक्सपोस्टमध्ये म्हटलं। या सगळ्याबद्दल अधिक अपडेट जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी सूरज ओझा आता आपल्यासोबत आहेत। सूरज, या कारवाईबद्दल काय ताजे अपडेट्स, कोण कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, कशा प्रकारे राबवण्यात आली कारवाई, काय अपडेट्स आहेत सूरज? नक्की अश्विन, एनसीबी सूत्रांच्या जे दावा आहे त्यानुसार तब्बल 350 कोटींचा जो कोकेन आहे तो हाई क्वालिटीचा कोकेन आहे। खूप प्युरेस्ट फॉर्म ऑफ कोकेन आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू देखील जास्त आहे। 1745 कोटी रुपये याची व्हॅल्यू आहे। आणि ह्यामध्ये काही माहिती एनसीबी सध्या लपवत आहे। याचा मागचा कारण असं आहे की त्यांना काही लिंक आहे, त्याला शोधायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे। म्हणून काही वेळानंतर एनसीबीचा ऑफिशियल येईल की कशा प्रकारे त्यांनी ही कारवाई केली। मात्र जी सूत्र आहे त्यांचा असा दावा आहे की त्यांना एक टिप मिळाली होती। टिपच्या आधारावर तपास जेव्हा पुढे नेण्यात आली तर एकामागे एक बऱ्याच पुरावे मिळाले, लोक मिळाले आणि त्यानंतर ड्रग्जही देखील मिळाला। आणि अशा पद्धतीने हा एक खूप वेल कोऑर्डिनेटेड असा एक ऍक्शन झालेला आहे एनसीबी कडनं, आणि त्यामुळे ही एक मोठी कारवाई आहे। त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की एनसीबी या प्रकारचे ड्रग्सवर खूप सिरियसपणे कारवाई करत आहे। दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जो करीबी आहे, जवळचा आहे डोला सलीम, त्यालाही देखील अटक करण्यात आली आहे, एनसीबीने केली आहे। एनसीबी देखील त्या गुन्ह्याचाही देखील तपास करत आहे। आता जे सूत्र सांगतायत की दोन्हीमध्ये काही कॉमन लिंक तर नाहीये, तर बऱ्याच असे अँगल आहेत ज्याच्यावर एनसीबी सध्या काम करत आहे, तपास करत आहे। जी सूरज, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे मुंबईला गोरेगाव नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणी मोठी अपडेट आहे। वनराई पोलिसांनी ड्रग्ज पार्टीतील मुख्य आरोपीला अटक केली आहे। कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या महेश खेमलानीला एअरपोर्टवर अटक झाली। गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश हाँगकाँगला पळून गेला होता। आरोपी खेमलानीची गर्लफ्रेंड रिया जेकबलाही पोलिसांनी अटक केली आहे। नेस्को ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गोरेगाव नेस्कोतील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर तपासाने वेग घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अंमली पदार्थांचं सेवन करून मोकाट रस्त्यावर वाहनातनं फिरणाऱ्यांचे पार्टीच्या नावाखाली रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करून उशिरा रात्री घरी परतणाऱ्यांना आता रस्त्यावरच कायद्याचा चाप बसेल। कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच पोलिसांनी अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग मशीनद्वारे ऑन द स्पॉट ड्रग टेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। नागपूरमध्ये आज महाराष्ट्र दिनापासून या अत्याधुनिक मशीनचे पोलिसांद्वारे रस्त्यावर वापर सुरू करण्यात आला आहे। लवकरच नागपूरसह राज्यातल्या इतर सर्वच प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावरच अंमली पदार्थांच्या सेवन संदर्भात तपासणी केली जाईल। एवढंच नव्हे तर लागलीच हातात अंमली पदार्थाचं सेवन केल्यासंदर्भातला रिपोर्ट देखील सोपवला जाणार। माणूसला आपण पकडून मग हॉस्पिटल वगैरे घेऊन जात होतो, आता त्याच्या स्पॉटवर आपण टेस्ट करू शकू आणि ते त्यांनी कोणती ड्रग कन्झ्युम केलेली आहे, किती मात्रामध्ये कन्झ्युम केलेले आहे, हे सगळं रिझल्ट आपल्याला 5 मिनिटामध्ये मिळेल आणि त्याचे प्रिंटआउट पण मिळेल। मग ह्याच्या भरपूर आपल्याला आता भविष्यात फायदा होणार आहे। काही वेळेस तो म्हणतो आहे की मी नाही केला, मग आपण त्याच्या व्हिडिओग्राफी आणि तो स्वतः माणूस तिथे उभा आहे आणि ऑथेंटिक त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो आहे, मग सगळी एव्हिडन्स आपल्याला मिळेल। आणि ही जे त्याचा फायदा आपण कोर्टात ज्यावेळेस प्रोड्यूस करतो पेपर, तर त्यावेळेस आपल्याला फायदा याचा होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।